वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. यूपीएससी मेन्स आणि राज्यसेवा मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पहिला पेपर जो असतो तो असतो आपला लँग्वेज पेपर. तो असतो क्वालिफाईंग. तो पेपर जरी क्वालिफाईंग असला तरी त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. ऍक्च्युली आरटीआयच्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला हे माहिती पडतं की यूपीएससी मध्ये सुद्धा 8 ते 10% लोकांचा वर्ग असा असतो की जो मेन्सला क्वालिफाईंग पेपरमध्ये फेल होतो. आणि हा पेपर फेल झाल्यानंतर तुमचे जीएसचे पेपर इन्क्लुडिंग युअर ऑप्शनल कोणताही पेपर चेक होत नाही. यात असं ग्राह्य धरलं जातं की तुम्ही पात्र नाही आहात एक लँग्वेज पेपर पण सॉल्व्ह करायला, तर तुमचे पुढचे पेपर चेक केले जाणार नाही. तर ऍक्च्युली या लँग्वेजचा पेपरचा अभ्यास कसा करावा आणि याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे या संदर्भात ऑलरेडी मी एक लेक्चर टाकलेलं आहे, ते तुम्ही बघू शकतात. पण याचा सोर्स काय असावा, तर सोर्स बनवण्यासाठी मी काय केलं, यूपीएससी 2013 ते यूपीएससी 2025 चे मेनचे सगळे पेपर कंपाईल केले आणि त्या कंपायलेशन मध्ये 2 पुस्तकं बनवले. ते म्हणजे डिकोडिंग इंग्लिश कंपल्सरी आणि डिकोडिंग मराठी कंपल्सरी. या प्रश्नपत्रिकाचं मी काय केलंय, संपूर्ण प्रश्नपत्रिका मी कंपाईल केल्या इयर वाईज, म्हणजे 2025, 24, 23 असं रिव्हर्स इयर मध्ये. आणि त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेला मी एक्सप्लेन केलाय. एक्सप्लेन करताना मी 2च विभाग एक्सप्लेन केलेले आहेत, ते म्हणजे ग्रामर आणि व्होकॅब्युलरी. ग्रामरचा जो पार्ट आहे पूर्ण डिटेल एक्सप्लेन केलेला आहे आणि तो बाय लँग्वेज मध्ये म्हणजे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांचा वापर करून तो मी डिटेल एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससी मेन्सला असलेल्या दोन्ही लोकांसाठी तो अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजेल. मी असं म्हणेल ते पुस्तक मिनी झिरो एरर आहे असं म्हटलं तरी चालेल. तर मी 13 पासून 25 पर्यंत पूर्ण पेपर डिटेल एक्सप्लेन केलेला आहे. या एक्सप्लेनेशन मध्ये एक गोष्ट ऍक्च्युअली तुम्हाला कळेल, ती म्हणजे काय की प्रश्नांचं रिपिटेशन, म्हणजे प्रश्नाचं स्वरूप, ते प्रकार आणि त्या प्रकारचे सेम रिपिटेशन आपल्याला कळतात. म्हणजे हे पुस्तक इंग्लिश किंवा मराठी डिकोडिंग दोन्ही पुस्तकं तुम्ही अगदी एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा 2-3 दिवसाआधी जरी वाचलात तरी तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल, ओव्हरव्ह्यू येऊन जाईल की एक्झॅक्टली या पेपरला कसं फेस करायचं. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये इतर जे आस्पेक्ट आहे, म्हणजे जसं एसे असेल, त्यानंतर प्रेसी रायटिंग असेल, त्यानंतर ट्रान्सलेशन आहे आणि त्यानंतर कॉम्प्रेन्शन आहे, हे संपूर्ण सेक्शन मी एक्सप्लेन केले नाहीये कारण हे खूप इंडिव्हिज्युअल आहे. त्यांचे आन्सर्स हे एक नाहीये, त्यांचे आन्सर मल्टिपल आहेत. आणि जर मी त्या सगळं एक्सप्लेन केलं असतं तर त्याचं कंपायलेशन खूप मोठं झालं असतं आणि त्या पुस्तकाची साईज पण मोठी झाली असती. तर थोडक्यात एसे असेल, प्रेसी असेल किंवा कॉम्प्रेन्शन असेल, हे वैयक्तिक आहे म्हणून मी तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिका दिलेली आहे. फक्त या दोन्ही पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केलेला पार्ट फक्त 2 आहेत, ते म्हणजे ग्रामर आणि व्होकॅब्युलरी. मराठी विषयामध्ये बघितलं तर मराठीमध्ये सुद्धा मी त्यातला ग्रामर आणि त्यातला शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी पार्ट हा सुद्धा डिटेल एक्सप्लेन केलाय. मराठीचा पेपर तसा सोपा वाटतो, खरं तर आपली मराठी भाषा असल्यामुळे आपल्याला तो सोपा वाटतो, परंतु इंग्लिश पेपर हा डिफिकल्ट आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना हाही अहंकार असू शकतो की मी दररोज हिंदू वाचतो त्यामुळे मला इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि इंग्लिश ग्रामर जमून जाईल. तर तसं करू नका, एकदा गो थ्रू करा. हे पुस्तकांमध्ये दिलेले सर्व इन्फॉर्मेशन मी मल्टिपल मध्ये दिलेली आहे. मल्टिपल म्हणजे काय की मी त्यात एक्झाम्पल दिलेले आहेत, त्या रूल पण दिलेले आहेत आणि त्यात मल्टिपल वर्ड दिलेले आहेत. म्हणजे सपोज एखादा शब्द जर रिपीट झाला तर त्याच्या अनुषंगाने 2, 3, 4 शब्द मी असे एक्सप्लेन केले आहेत. एक्सप्लेनेशन मी नेहमी ठेवलेलं आहे इंग्लिश टू इंग्लिश पण आहे आणि त्या मराठीमध्ये पण आहे. म्हणजे थोडक्यात जरी तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये अभ्यास करत असलात तरी तुम्हाला तो खूप फायदा होईल आपल्या मातृभाषेमध्ये समजण्यासाठी. तर इंग्लिशचं पुस्तक आणि मराठीचं पुस्तक हे दोन्ही पुस्तकं आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध आहे. या पुस्तकांची किंमत जर म्हटली तर अतिशय स्वस्त 150 आणि 120 रुपये अशी त्याची प्राइस आहे. इव्हन डिस्काउंट मिळून पण त्यापेक्षा स्वस्त तुम्हाला दरात मिळेल, पण याचं मूल्य म्हणजे व्हॅल्यू खूप मोठं आहे. तर या पेपरला निग्लेक्ट करू नका आणि हे पुस्तकं म्हणजेच पीवायक्यू जरूर चाळा. प्रश्नपत्रिका डाउनलोड करून जो तुम्हाला जेव्हाचा खर्च येईल त्यापेक्षा स्वस्त स्वरूपात एक्सप्लेन असलेले पुस्तकं तुम्हाला मिळू शकतात. तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात ते मागू शकतात. आता या पुस्तकांच्या पलीकडे जर तुम्हाला इंग्रजी भाषा आणि मराठी भाषेमध्ये प्रभुत्व मिळवायचं आहे तर तुम्हाला करायचं काय आहे, म्हणजे राज्यसेवा मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 ला होणारी मेन्स आणि 26 ला होणारी मेन्स, त्याचबरोबर यूपीएससी. तुम्हाला जर इंग्लिश लँग्वेजवरती आणि मराठीवरती कमांड मिळवायचं आहे तर ह्या पुस्तकांच्या पलीकडे काय वाचायचं आहे, तर त्यासाठी शाश्वत अकॅडमीने आपल्या या वर्षी म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये शाश्वत नोट्स इंग्लिश आणि शाश्वत नोट मराठी या दोन्ही उपलब्ध होत आहे. आता ही जी इंग्लिशची नोट्स आहे या संदर्भात मी तुम्हाला सांगेलच, पण यामध्ये प्रत्येक वाक्य हे पीवायक्यूच आहे. म्हणजे यूपीएससी असेल, एसएससी असेल, बँकिंग असेल, कंबाईन बी, कंबाईन सी आणि सरळ सेवा, विशेषतः त्या सरळ सेवा जे आयोग घेतो, म्हणजे थोडक्यात काय ग्रुप सी चे सगळे ऑनलाईन पेपर त्यांच्या सगळ्यांचं प्रत्येक वाक्य यामध्ये एक्झाम्पल म्हणून आहे. यामध्ये असं कुठले वाक्य रा मीटिंग मँगो आणि शाम गोज टू स्कूल असं नाही आहे, तो स्टँडर्ड तो जपलाय. विषय म्हणजे नोट्स इंग्लिश आणि मराठीमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये ही अवेलेबल होते पुढच्या हप्त्यामध्ये. सेम थिंग आपल्या कदम सरांनी लिहिलेली मराठीची नोट जी आहे ती सुद्धा इतकी उत्कृष्ट रेखीव आहे की त्यामधलं सुद्धा एक्झाम्पल हे पीवायक्यू ओरिएंटेड आहे.
तर तुम्ही हे दोन्ही जर नोट्स वाचल्यात तर इंग्लिश आणि मराठीचं कुठलंही पुस्तक घ्यायची तुम्हाला गरज नाही. या सोबतीने जर तुम्हाला PYQ हवे असतील तर झिरो एरर इंग्लिश आणि झिरो एरर मराठी, झिरो एरर इंग्लिश ज्याचं पुढचं एडिशन म्हणजे 6वं आणि झिरो एरर मराठी नवीन आवृत्ती म्हणजे दुसरं, ते सुद्धा पुढच्या हप्त्यामध्ये उपलब्ध होत आहे. तर UPSC आणि MPSC राज्याचा डिस्क्रिप्टिव्ह करताना तुम्हाला लँग्वेजवरती जर कमांड करायचे म्हणजे न्यूजपेपर समजण्यासाठी, NCERT समजण्यासाठी, तुमच्या नोट्स समजण्यासाठी, तर मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही आधी भाषेवरती प्रभुत्व मिळवा. तर पॅरलली अभ्यास करत असताना झिरो एररचे PYQ दोन्ही पुस्तकातले आणि शाश्वत नोट्स इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्ही पॅरलली वाचत राहा, म्हणजे जेणेकरून तुमचा लँग्वेजवरती कमांड अजून वाढेल. थँक्यू.